30 वर्ष एका हिंस्त्र जंगलात पाय रोवून उभा आहे आणि करतो आहे काम. माणूस नावाच्या प्राण्यापर्यंत ईश्वराचा हात पोचवण्याचं काम, फक्त काम. आदिवासींच्या जखमा बांधण्यात, दुःख सावरण्यात हात इतके गुंतलेले की मदत द्या म्हणून जगाच्या दारात जायला क्षणभराची देखील फुरसत नाही. डॉक्टर प्रकाश आमटे आणि आयुष्यभर सावलीसारखी पाठराखण करणारी त्यांची सहचारिणी डॉक्टर मंदा आमटे या जोडप्याच्या निरलस, समर्पित, तरीही विलक्षण साध्यासुध्या आयुष्याची ही कहाणी, थरार कथाच. शृंखला पाय सुदे मी गतीचे गीत गाई, दुःख उदयास आता आसवांना वेळ नाही. किड्यांनी बुजबुजलेल्या महारोगाच्या जखमांमधून मानवी कर्तृत्वाची यशोगाथा जन्माला घालणाऱ्या या अजिंक्य योद्ध्याचं पाऊल पहिल्यांदा भामरागडकडे वळलं. साल होतं 1970. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवरचं किर्र जंगल, बाकीच्या जगापासून पूर्ण तुटलेलं. वाटेत 6 नद्या, त्यावर पूल तर सोडाच, साधा रस्ताही नाही. आदिवासींमधली सगळ्यात मागासलेली जमात माडिया गोंड, ते या जंगलचे राजे. पराकोटीचं दारिद्र्य, शिक्षणाचा गंध नाही, औषध पाण्याचं नाव नाही. इथलं जगच विचित्र होतं. बाहेरच्या दुनियेपासून तुटलेलं, घनघोर अरण्यातल्या अंधारात रुतलेलं. इथं माणसं राहतात हे ठाऊकच नव्हतं कोणाला. दुर्दम्य जिद्दीचा एक माणूस त्या घनघोर जंगलात पाय रोवून उभा राहिला. त्याचं नाव बाबा आमटे. ओसाड माळरानावर आनंदवन फुलवणाऱ्या बाबांनी ठरवलं की माडिया आदिवासींना हात द्यायचा. त्यांच्यासाठी नवा प्रकल्प